एलियाचा अभिषेकाविषयी आहे ना, आपण जेव्हा पाहतो की ना एलियानं जेव्हा ना एक इजबेल आत्म्याबरोबर लढलं त्याने, इजबेल आत्मा. एलियानं ना पवित्र शास्त्रात पाहतो, इजबेल म्हणलं तर आहे ना एक स्त्रीची नाव आहे, त्याने एक राजाची ना पत्नीचं नाव. पण इजबेल म्हणलं तर आहे ना पवित्र शास्त्रात पाहतो की ना त्या भयंकर एक ना पापाच्या स्त्री, भयंकर असलेला आत्म्यामध्ये भरलेलं स्त्री त्याने. त्यानं इजबेल स्त्रीना जेव्हा ना देवाचं लेकरांना ना सर्वांना ना पापामध्ये नेत होतं. त्या इजबेल स्त्रीनं सर्व परमेश्वराचे ना सर्व देवाचे लेकर परमेश्वराची आराधना करत होतं, परमेश्वराचे धन्यवाद करत होतं, परमेश्वरासमोर आहे ना गुडघे ठेवून प्रार्थना करत होतं. त्या सर्वांना ना त्या स्त्रीनी ना इजबेलनी ना सर्वांना मनुष्याना ना त्या टाइमामध्ये असलेल्या सर्वांना ना की देवाचे लेकरांना पाप करण्यासाठी प्रोत्साहन करत होतं. ते पापामध्ये नेत होतं त्याने अनेक लोकांना. कारण की ना त्या इजबेल आहे ना जेव्हा ना पाहतो की ना त्या स्त्रीमध्ये ना, म्हणून आपण पवित्र शास्त्रात त्या स्त्रीविषयी जेव्हा पाहतो, प्रकटीकरण 2 अध्याय ना आणि 20 वचनमध्ये जेव्हा पाहिल्यावर इजबेल स्त्री बरोबर आहे ना एलिया लढलं, तसं आज पण आहे ना आपण पण आहे ना या इजबेल आत्म्याबरोबर आपल्याला अनेक वेळा ना युद्ध होत असतात. जसं ना एलियाला पण आहे ना इजबेल आत्म्याबरोबर त्यांचं युद्ध झालं, तसं पवित्र शास्त्रात आपण पाहतो की आपण प्रकटीकरणमध्ये 2 अध्याय आणि 20 वचन, तरी मला तुला दोष देणे आहे तो असा की जी इजबेल नामे स्त्री आपल्या संदेष्टी मनविते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला अर्पिलेल्या काण्यास माझ्या दासास शिकवून बोलविते, तिला तू तसे करू देतोस. हालेलुया. देवाने ना म्हणजे ना प्रकटीकरण मध्ये ना युवतीऱ्या मंडळीला ना पत्र लिहिलं परमेश्वराने, युवतीला मंडळीला. म्हणून आपण वर पाहतो की युवतीरा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. जेव्हा ना देवाच्या मंदिरात आपण जेव्हा पाहतो देवाची लेकरं परमेश्वराची तर आहे ना परमेश्वराची आराधना करत असतात, परमेश्वराची गौरव करतात. पण पवित्र शास्त्रात जेव्हा पाहतो आपण 20 मध्ये पाहिलं तर, तरी मला तुला दोष देणे आहे. म्हणजे येशू ख्रिस्त काय म्हणलं मंडळीला, तरी मी तुला दोष देणार. कशासाठी त्यांनी परमेश्वराने दोष देणार आहे देवाची मंडळीला? आपण तर आहे ना येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आपण पवित्र झालो, आपण आहे ना देवाची आराधना करतो, आपण देवाची महिमा करतो, आपण परमेश्वराची गौरव करतो, परमेश्वराची ना आराधना करतो आपण. तरी ना परमेश्वरांची ना म्हणजे वचन म्हणतात की तरी मला तुला दोष देणे आहे तो असा की जी इजबेल नामे स्त्री आपल्याला संदेष्ट मनविते आणि जारकर्म करण्यास माझ्या दासा शिकून बोलविते म्हणलं. म्हणजे काय करण्यास शिकवायला त्यांनी? जारकर्म. हालेलुया. म्हणजे इजबेल आत्मा जे आहे ना ते देवाची ना लेकरांना ना जारकर्म मध्ये नेत असतं. इजबेल आत्मा आज आहे ना देवाच्या लेकरांमध्ये पण काम करायला ते आत्मा. इजबेल आत्माचं ना अनेक लोकांनी ना आकर्षित होत असतात की इजबेल आत्म्याला ना अनेक लोकांनी आकर्षित होऊन आहे ना जारकर्मामध्ये चाललं. आज देवाचं लेकर पण आहे ना देवाला स्तुती करण्याची सोडून, देवाची आराधना करण्याची सोडून, देवाची महिमा करण्याची सोडून, गौरव करण्याची सोडून इजबेल आत्म्याला ना आकर्षित होऊन अनेक लोकांनी ना ते आत्म्याबरोबर चाललं. पण ते आत्मा काय शिकवतं म्हणलं त्यांनी ना 20 वचन मध्ये, तरी मला तुला दोष देणे आहे तो असा की इजबेल नामे स्त्री आपणाला संदेष्टी मनविते आणि जारकर्म करण्यास माझ्या दासा शिकून बोलविते, तिला तू तसे करू देतोस. म्हणजे काय करायला त्याने? जारकर्म करण्यास शिकवतो म्हणलं त्याने. आपण इथं परमेश्वराची वचन आहे ना अजून स्पष्टपणाने पाहत असतो की ना जारकर्म करण्यास माझ्या दासा शिकवून बोलविते. म्हणजे शिकवणार. काय करणार ते आत्मा? आज मंडळीमध्ये आहे ना ते आत्मा राहू नये. फक्त ना देवाच्या मंडळीमध्ये
येशू ख्रिस्ताच्या आत्माच राहिला पाहिजे, कुठलाही आत्मा राहू नये. हालेलुया. देवाच्या मंडळीमध्ये राहणारा, देवामध्ये राहणारा आणि देवाच्या लेकरांमध्ये परमेश्वराला म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला प्रत्येक व्यक्तीमध्ये ना फक्त येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्माच राहिला पाहिजे. पवित्र आत्माशिवाय कुठलाही आत्मा राहू नये. पण इजबेल आत्मा आहे ना, आज अनेक देवाच्या लेकरांना ना ते आत्मा जारकर्म करण्यास शिकवालं. न कळत असलेल्या लोकांना पण आहे ना जारकर्म करण्यास, जेव्हा तरुणपणा येत असतं, जेव्हा तरुण मुलं राहू द्या, जेव्हा तरुण मुली राहू द्या, त्यांच्याकडं ते आत्मा येऊन त्यांनी शिकवतं, आता तू जारकर्म कर, तू व्यभिचार कर, तू पाप कर. त्या इजबेल आत्मा आहे ना, एवढं घाण आत्मा आहे ना, एवढं भयंकर आत्मा आहे ना, एक मनुष्याला ना त्यांनी एक पापामध्ये नेऊन त्या व्यक्तीला पापी बनवतं ते आत्मा. पण आज अनेक लोकांनी ना मी जेव्हा पाहतो परमेश्वराची धन्यवाद करतात, मी परमेश्वराच्या मंदिरात चाललो, मी परमेश्वराची गौरव करालो म्हणून सांगतात अनेक लोकांनी. पण त्या इजबेल आत्म्याला ना, त्या भयंकर त्या पापाच्या आत्म्याला, त्या पापाची म्हणजे घाण आत्म्याला, एवढं पापामध्ये नेणार आत्म्याला आकर्षित होऊ नये ना, अनेक लोकांनी त्यांनी शिकवलेलं ना, ते जे शिकवतात ते ऐकून आज अनेक लोकांनी पापाकडे चाललेलं आहे. म्हणून परमेश्वराने काय म्हणलं, मी तुला, इथं स्पष्ट म्हटलं, मी तुला काय म्हणलं त्याने, परमेश्वराने म्हटलं पहा की तरी मला तुला दोष देणे आहे. मग परमेश्वराने कशाला दोष द्यायला, ज्या व्यक्तीने ना या इजबेल आत्मा म्हणजे या पापाच्या आत्म्याला, या व्यभिचाराच्या आत्म्याला, या जारकर्माच्या आत्म्याला, एक भयंकर नरकात आणि पापामध्ये नेणारा आत्म्याला आकर्षित झाला तर परमेश्वर म्हणतात मी तुला दोष देणार म्हणतात परमेश्वराने. म्हणून आज देवाचं लेकरांचे युद्ध, जसं एलियाना इजबेल स्त्री बरोबर लढलं, जेव्हा ना इजबेल स्त्री बरोबर आहे ना, जुना करारात पाहतो आपण एलिया इजबेल स्त्री बरोबर लढलं. आज तेच ना अभिषेकाने भरलेलं ना देवाचं मंडळी पण आहे ना या इजबेल आत्म्या बरोबर लढत आहे आज. हालेलुया. जसं एलियाने ना इजबेल आहे ना म्हणजे स्त्री बरोबर लढून आहे ना त्याने विजय प्राप्त करून घेतलं. परमेश्वर म्हणतात मी एलियाला अभिषेक केलं, मी एलियामध्ये माझा अभिषेक आहे, तेच अभिषेक मी तुमच्यामध्ये पण राहणार आणि तेच अभिषेकाने तुम्ही भरणार. पण तुम्ही पण त्या इजबेल, त्या भयंकर पापाची आत्म्याबरोबर तुम्ही लढून त्या आत्म्यावर विजय प्राप्त करा म्हणलं परमेश्वराने. हालेलुया. त्याचं शिक्षण कधी पण आपण ऐकू नये. ते भयंकर आत्मा आहे ते. आज देवाच्या लेकरांना ना फक्त त्यांनी आकर्षित करून घेतं ते आत्मा. आज देवाचं लेकर आहे ना परमेश्वराच्या मंदिरात येऊन देवाचं आराधना करा, देवाची गौरव करा, देवाची महिमा करा म्हणलं तर आहे ना, आज देवाची महिमा करण्याची सोडून आहे ना या इजबेल आत्म्याला आकर्षित होऊन या पापाच्या मार्गामध्ये चाललेल्या लोकांनी. देव म्हणतात मी तुला दोष देतो, तू त्या आत्म्यापासून तू मुक्त व्हायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने ना आज आपल्याला याच्यासाठी अभिषेक करत आहे. परमेश्वराने म्हणतात की त्या आत्म्याला तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही नाश करा म्हणलं परमेश्वरा. आज देवाचा अभिषेक तुमच्यावर येणार, तुमच्यामध्ये असलेला ना जे इजबेल आत्मा आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या आत्मा नाश होणार. अभिषेकामध्ये तुम्ही भरा म्हणलं परमेश्वराने. तुम्ही जेव्हा परमेश्वराच्या अभिषेकामध्ये, परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये, देवाच्या शक्तीमध्ये तुम्ही जेव्हा भरणार आहे तेव्हा ते आत्मा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नाश होणार. म्हणून आपण सर्वजण आहे ना देवाच्या मंदिरात येऊन परमेश्वराकडून मिळणारा ना फक्त आशीर्वाद अभिषेकाने भरायला पाहिजे. आपण देवाचा अभिषेकाने नेहमी भरत राहायला पाहिजे.
म्हणून मी नेहमी म्हणतो, जेव्हा ना एखादा ना व्यक्ती अभिषेक प्राप्त करून घेतलं तर आहे ना, त्या व्यक्तीला पण आहे ना सांगायचं काय गरज नाही. त्यांनी बरोबर देवाच्या मंदिरात येतं, त्यांनी देवाची प्रार्थना करणार, देवाची गौरव करणार, त्यांनी देवाची स्तुती करणार. अभिषेक नसलं तर आहे ना, त्या व्यक्तीला आपण काय करतो, आपण सांगत असतो मी देवाच्या मंदिरात या, देवाच्या मंदिरात या, कारण त्यांच्यामध्ये अभिषेक नाही. अभिषेक असलं तर आहे ना, मनुष्याचे जीवन बदलतं. आज परमेश्वराने ना एलियाचा अभिषेक एक साधारण तुम्ही फक्त प्राप्त करा असंच म्हणजे प्राप्त करून घेण्यासाठी आलं, अभिषेक आनंद होण्यासाठी नाही परमेश्वराने अभिषेक द्यायला. म्हणून आहे ना, परमेश्वराने वाट पाहताय, मी एलियासारखा आहे ना अभिषेक करावं म्हणून मला एक आशा आहे. माझ्याकडे कोणी पण येऊ द्या, मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी अभिषेक करणार. जसं एलिया इजबेल स्त्री बरोबर लढलं, आज तुम्ही पण त्या आत्म्याबरोबर लढून त्या आत्म्यावर विजय प्राप्त करा म्हणलं ते. हालेलुया. परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे आपण आहे ना फक्त हा अभिषेक प्राप्त करून घेणार नाही, आपण त्याबरोबर लढायला पाहिजे. कारण की त्यांनी शिकवतात मनुष्याला काय, त्या इजबेलला आहे ना आत्म मनुष्याला काय शिकवायला, चार कर्म करण्यासाठी त्यांनी शिक्षण द्यायला, त्याने व्यभिचार करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन करायला. मनुष्याला ना देवाचं सर्व लेकरांना ना देवाच्या मंदिरात राहणारा, देवाला आराधना करणारा, देवाला स्तुती करणारा, देवाच्या समोर गुडघ्यावर राहणारा व्यक्ती, पवित्र जीवन असलेल्या व्यक्तीला ना त्या इजबेल आत्मा ना प्रत्येक मनुष्याला घेऊन जाऊन आहे ना आज पापामध्ये ठेवायला. ते आज देवाचे लेकरं, मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, पण वाईट व्यसन कशासाठी आहे त्यांच्यामध्ये, कशासाठी त्यांनी मद्यसेवन करायला, आज म्हणजे ते आत्मा काय करतं तर त्या व्यक्तीनं ना प्रोत्साहन करायला की ना तू ना आता परमेश्वराच्या मंदिरात राहू नको, तू माझं ऐक, मी जे बोलतो ते ऐक, तू माझ्याबरोबर आलं तर आहे ना मी तुला ना एक पापामध्ये नेणार, म्हणजे वाईट व्यसनामध्ये नेणार आहे म्हणतात. त्यांनी सांगत नाही डायरेक्ट तुम्हाला मी पाप करा म्हणून, त्यांनी बरं डायरेक्ट म्हणत नाही, पण त्यांनी प्रयत्न करतात मनुष्याला, देवाच्या लेकरांना की देवापासून आहे ना लांब करावं आणि पापामध्ये घेऊन जावं. अनेक वेळाने या प्रसंगात मी ना त्या आत्म्यापासून मुक्त करण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो देवाचा सेवक म्हणून, पण अनेक लोकांनी ते आत्म्याला आकर्षित होत असतात. त्या इजबेल आत्म्याला ना आकर्षित होऊन अनेक लोकांनी त्या आकर्षित झालेले लोक आज पापामध्ये दिसतात. पण परमेश्वराने त्यांना म्हटलं नाही, मी तुला इजबेल आत्म्याला तू आकर्षित झाला त्याच्या ऐकलं म्हणून मी तुला क्षमा करणार म्हटलं नाही, मी तुला एक दिवशी दोष देणार आहे म्हटलं. त्याने कशाला म्हटलं, त्याने दोष देणार आहे म्हणून, त्या आत्म्याला ना तू आकर्षित होऊ नको, त्याची कधी पण तू ऐकू नको तू. तेव्हा जेव्हा ऐकतो ते आत्मा तुला काय करणार, नाश करणार, तुझं जीवन नाश करणार, तुझं संपूर्ण जीवन एक दिवस नरकामध्ये टाकणार आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात, मी तुला अभिषेक करालो, मी तुला अभिषेक करालो, मी तुला एलियासारखा माझ्या सामर्थ्याने भरालो. येशू ख्रिस्ता नावामध्ये त्या इजबेल आत्म्याला तू नाश कर, तू नाश करून आहे ना त्याच्यावर विजय प्राप्त कर. आणि एलियासारखा एक सामर्थ्यवान व्यक्ती, एलिया जसा आहे ना जेव्हा ना स्वर्गात अग्निरथामध्ये बसून आहे ना एलिया जसं स्वर्गात आलं, तू पण त्या इजबेल आत्म्यावर आहे ना तू विजय मिळवून आहे ना माझ्या समोर येऊन स्वर्गात उभा राहा म्हणलं परमेश्वराने. इजबेल आत्म्यावर आपल्याला विजय नाही मिळाला तर ते आत्मा एक दिवस मनुष्याला कुठं नेणार आहे, भयंकर अग्निगंधकामध्ये टाकून नरकामध्ये नेणार आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात, मी तुला अभिषेक करालो, मी तुला पवित्र तेलाने अभिषेक करालो, मी तुझ्या डोक्यावर ओतून आहे ना पवित्र तेलाने एलियासारखा अभिषेक करालो, त्याच्यावर तू ना विजय मिळवून एलियासारखा तू स्वर्गीय राज्यात येऊन आहे ना तू स्वर्ग प्राप्त कर म्हणलं परमेश्वराने. हालेलुया. म्हणून आज आपल्याला परमेश्वराने अभिषेक करत. म्हणून आज तुम्ही एलियासारखा आहे ना एक सामर्थ्यवान व्यक्ती होण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ना निवडलं. तुम्हाला परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे आज जसं ना परमेश्वराने एलियाला निवडलं होतं,
आज एलियासारखं तुम्हाला पण येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला निवडलेलं आहे. म्हणून तुम्ही जिथं बसलं तिथं तुम्ही गुडघ्यावर बसा. मी तुम्हाला ना अभिषेकासाठी प्रार्थना करणार. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमा आणि गौरव करतो बाप्पा. संपूर्णपणे तुझ्या कृपेच्या द्वारे, दहेच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्पा, जसं तू बाप्पा एलियाला अभिषेक दिलं तसं एलियाचा अभिषेक तुझ्या लेकरामध्ये राहण्यासाठी तू सहाय्य कर. तुझं लेकर बापा आज एलियाचा अभिषेक प्राप्त करून बापा इजबेल आत्मासोबत बापा आम्ही युद्ध करत असताना त्या युद्धामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विजय मिळण्यासाठी तू सहाय्य. इजबेल आत्मा नाश होऊ दे बापा. इजबेल आत्मा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक शरीराला सोडून जाण्यासाठी तू सहाय्य. येशूच्या नावामध्ये व्यभिचाराच्या आत्मा, जारकर्माच्या आत्मा, सैतानाच्या शक्ती येशूच्या नावामध्ये मी नाश करतो. आणि प्रत्येक व्यक्ती बापा तुझा अभिषेकाच्या द्वारे भरून एलियासारखं बापा तुझं मंदिरात बापा तुला गौरव करत असताना एलिया जसं तुझं स्वर्ग बापा तुझं राज्यामध्ये अग्नीच्या राज्याच्या द्वारे आलेलं आहे, तसं तुझं लेकरं एक दिवस तुझं राज्यामध्ये राहण्यासाठी तू सहाय्य महिमानी गौरव कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.